बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालेले आहे। उद्धव ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। पाहणीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदही घेणार आहेत। तर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं आहे, त्याची पाहणी उद्धव ठाकरे करतायत। त्यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत। महापौर निवासस्थानाच्या जागेवर हे राष्ट्रीय स्मारक होत आहे। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। निवृत्ती, पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, अपडेट्स काय नेमके? नक्कीच श्रुती, आपण पाहतोय की या ठिकाणी 4:30 वाजता उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते राष्ट्रीय स्मारक ज्या ठिकाणी उभारलं जात आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि काही चर्चा ज्या आहेत ते औपचारिक चर्चा सर्व नेते आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व नेते त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। पहिल्या टप्प्यातलं संपूर्ण काम आहे ते काम पूर्ण झाल्याचं MMRDAच्या वतीने आणि स्वतः आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली होती। आणि त्याची संपूर्ण पाहणी दौरा पत्रकार परिषदेच्या नंतर उद्धव ठाकरे करतील आणि कशा पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे हे देखील त्याची माहिती स्वतः उद्धव ठाकरे या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान देणार आहेत। आपण जर पाहायला गेलं तर युती सरकारच्या काळामध्ये जे आहे ते या राष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात आली होती। त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे आहेत ते काम करताना पाहायला मिळत होते। त्यावेळेस या राष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वारंवार या ठिकाणी येऊन स्मारकाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु आता फेज 1 मधलं पूर्णपणे काम झालेलं आहे। दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे, कारण त्या टप्प्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जास्तीत जास्त आठवणी या स्मारकामध्ये कशा पद्धतीने ठेवण्यात येतील यावरती खरं तर संपूर्ण MMRDAचा आणि उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे। आणि त्या दृष्टीने सर्व तयारी जी आहे ती ठाकरे कुटुंबियाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं केली जाते, कारण की बाळासाहेब ठाकरे यांचं अत्यावश्यक सुविधांना सुसज्ज असं स्मारक बनवण्याचा हेतू जो आहे तो त्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि तत्कालीन सरकार यांचा होता। आपण पाहतोय की सर्व नेते जे आहेत आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। आदित्य ठाकरे बाहेर आलेले आहेत। पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे त्या पत्रकार परिषदेच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व नेते हळूहळू बाहेर येत आहेत। 4:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु काही कामानिमित्त उशीर होतोय। 5 वाजता बरोबर ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण हे राष्ट्रीय स्मारक कशा पद्धतीचं आणि कशा स्वरूपाचं आहे आणि कशा पद्धतीने त्याचं बांधकाम करण्यात आले आहे याची माहिती स्वतः उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये देतील आणि नंतर पूर्ण दौरा जो आहे आढावा दौरा घेतील अशी माहिती या वतीने देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर केवळ 3 ते 4 वर्षांमध्ये हे काम पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ते MMRDAची अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। आणि आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि सर्व नेते जे आहेत ते बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पत्रकार परिषदेच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबतच संजय राऊत, दिवाकर रावते, अनिल देसाई आणि त्यासोबतच ठाकरे गटातील मुंबईचे आमदार जे आहेत ते आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आता ते पत्रकार परिषदेच्या दिशेने जात आहेत। ज्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल आहे त्या ठिकाणी खरं तर पत्रकार परिषद होणार आहे। सुसज्ज असं 3 मजल्यांचा एक वेगळा कॉन्फरन्स हॉल जो आहे तो कॉन्फरन्स हॉल बनवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे पोहोचतायत, पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतील आणि त्यानंतर माहिती दिल्यानंतर संपूर्ण राष्ट्रीय स्मारकाचा आढावा दौरा जो आहे तो उद्धव ठाकरे करणार आहेत। आणि यावेळेस नक्की लोकार्पण सोहळा या राष्ट्रीय स्मारकाचा कधी होईल याची घोषणा आज केली जाते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर खरं तर राष्ट्रीय स्मारक कसं असेल याची उत्सुकता खरं तर सर्वांना होती। अखेर पहिल्या फेजमधलं काम जे आहे ते 2 आठवड्यांपूर्वी झालेलं आहे, परंतु लोकार्पण कधी होईल आणि सर्व शिवसैनिकांच्या आणि सर्व लोकांच्या जनतेला हे पाहण्यासाठी स्मारक खरं तर कधी ओपन केलं जाईल याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। आणि त्याची माहिती आज उद्धव ठाकरे देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। संपूर्ण स्मारक बनवत असताना कोणत्या अडथळे आले किंवा कशा पद्धतीने हे स्मारक पूर्ण करण्याचं काम करण्यात आलं, त्याचसोबतच काय आपल्याला या स्मारकामध्ये पाहायला मिळणार आहे याची देखील माहिती उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेमध्ये देतील। जुना महापौर बंगला आपण जर पाहायला गेलं तर या जुन्या महापौर बंगल्याच्या याच ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनवण्यात आलेलं आहे। जुना महापौर बंगल्याला त्याचं कशा पद्धतीनं जतन होईल याची देखील काळजी जी आहे ती या MMRDAच्या वतीनं घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। आणि आता आपण पाहतोय की थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत।
नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. पहिल्या टप्प्याचं काम या स्मारकाचं पूर्ण झालेलं आहे. निवृत्ती एक महत्त्वाची घडामोड म्हणजे सगळ्यांनाच खरं तर हे स्मारक नेमकं कसं असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पहिला टप्पा पूर्ण झालाय. हा पहिला टप्पा नेमका काय स्वरूपाचा असेल त्याबाबतची काही स्पष्टता आलेली आहे का किंवा त्याची माहिती आता उद्धव ठाकरे देतील का याकडे आपलं खरं तर लक्ष असेल. निवृत्ती तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.